केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता एक देश एक निवडणूक विधेयक हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निर्णय। पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। आधी महापालिका निवडणुका घ्या, एक देश एक निवडणुकीवरती राज ठाकरेंचा सल्ला, तर लहान पक्षांना संपवण्याचा घाट, विरोधकांचा हल्लाबोल। महायुतीतल्या वादाच्या जागांवरती अमित शहा तोडगा काढणार असल्याची माहिती। सप्टेंबर अखेरीस जागावाटप पूर्ण करण्याचे टार्गेट। उद्या शिंदे फडणवीस अजितदादांची बैठक। पक्षांतर्गत नाराजीबद्दल देवगिरीवरती अजित पवारांच्या आमदारांची बैठक। जागा वाटपावर आणि सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भात चर्चा। मुंबईतल्या 36 जागांवरती महाविकास आघाडीची खलबत। 6 ते 7 जागांवरती अद्यापही तिढा कायम। उद्या पुन्हा बैठकीचं आयोजन। राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या म्हणणाऱ्या खासदार अनिल बोंडेंच्या विरोधात गुन्हा। काँग्रेसकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक। मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकारानं नाही तर जबर मारहाणीमुळे। पोस्टमॉर्टेम अहवालामधून समोर। अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणामुळे आले होते चर्चेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2022 मधील बंडावरती एकपात्री नाटक येणार। संग्राम समेळ यांची प्रमुख भूमिका। नाटक सध्या सेन्सॉर बोर्डाकडे। जगनमोहन रेड्डींच्या काळामध्ये तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा। आंध्रचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांचा गंभीर आरोप। जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द झाल्यावर प्रथमच मतदान। 59% मतदारांनी बजावला हक्क। हिंसाचाराची कोणतीही घटना नाही। युक्रेनकडून रशियाच्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र डेपोवरती भीषण हल्ला। शेकडो अत्याधुनिक क्षेपणास्त्र नष्ट। स्फोटामुळे 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप। लेबनॉनमधल्या पेजर स्फोटासाठी मोसादचं ऑपरेशन बिलो द बेल्ट। तैवानमध्ये तयार झालेल्या बॅटऱ्यांचं शिपमेंट बदललं। बॅटऱ्यांमध्ये स्फोटकं बसवल्याचं उघड। लालबागच्या राजाचं 20 तासांच्या मिरवणुकीनंतर आज सकाळी विसर्जन, तर पुण्यामध्ये तब्बल 29 तास विसर्जनाच्या मिरवणुका। बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक साथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।